तर शेतकरी मित्रांनो, हाच आहे तो भुंगा ज्यामुळे शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान होतंय। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या उसाला तोड येणार होती, मग लगेच पूजा वगैरे करून ऊस तोडायला चालू केला। तेवढ्या ट्रॅक्टर ड्रायव्हरने म्हणले तुम्ही जी वाट केलाय तेवढ्या ट्रॅक्टर बसत नाही। मग आणि एका बेडचा हळदीचा पाला कापून घेतला। हळदीचा पाला तर कापलाय, पण ट्रॅक्टरचं चाक जर बेडवरून गेलं तर लय मोठं नुकसान होणार होतं, त्यामुळे हळदीची गड्ड पण काढून घेतलो। आता मागे जी व्यक्ती दिसते ती म्हणजे आमचे बाबा, म्हणजेच आजोबा। आणि आज आम्ही जे काही आहे ते बाबांच्यामुळेच आहे, कारण बाबांनी आमच्यासाठी ही सोन्यासारखी जमीन घेऊन ठेवली आहे। मी खरंच खूप भाग्यवान आहे, कारण मला देवासारखे आजोबा भेटले आहेत। आणि हळद खांदत असताना जमिनीतून वर आला हा भुंगा, ज्यामुळे शेतकऱ्याचं सगळ्यात जास्त नुकसान होते, कारण ह्या भुंग्यामुळे तयार होते ती म्हणजे हुमणी। तर ही जमिनीत राहणारी जी भुंग जी आहेत, पहिला पाऊस पडला की बाहेर पडतात। जेव्हा ती बाहेर पडतात तेव्हा तुम्हाला ती बाबळीच्या, लिंबाच्या व बोराच्या झाडावर आढळून येतात, तेव्हाच तुम्ही त्याचं नियंत्रण केलं पाहिजे। जर आपण त्यावेळी त्यांचं नियंत्रण नाही केलं तर ती आपल्या जमिनीमध्ये अंडी घालतात। त्याच अंड्यातून 7 ते 8 दिवसांनी आळी बाहेर येते, ती म्हणजे हुमणी। आणि हुमणी पिकाला काय नुकसान पोहोचवते ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे। तर बरेच शेतकऱ्यांचं मत आहे की पालाकुट्टी केल्यामुळे हुमणी होते। तर शेतकरी मित्रांनो, पालाकुट्टी केल्यामुळे हुमणी कधीच होत नाही, हे तुम्ही समजून घ्या। तर हुमणीचे नियंत्रण कसे करायचे माहित नसेल, ते जाणून घ्यायचे असेल तर आताच आपल्या पेजला फॉलो करून घ्या। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।